आता आपण सध्याच्या राजकारणाकडे येऊया आणि याच्यामध्ये तुमचा जो पुण्याचा अंदाज आहे त्याचा जवळपास 167 जागा पुणे महापालिकेमध्ये आहेत. तर तुम्हाला वाटतं महायुती ही एकत्रितरित्या निवडणूक लढवेल, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि भाजप एकत्र लढतील असं तुम्हाला पुण्यापुरता तरी अंदाज? नाही, असं आहे की ह्या गोष्टीसाठी तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये 3 वेगवेगळे प्रवाह आहेत. बरं. एक कार्यकर्ते आमचे जे आहेत त्यांचा प्रवाह वेगळा असतो. बरं. एक स्थानिक नेते असतात जे कार्यकर्त्याला मार्गदर्शन करतात. मग ते मुरली मोळ असेल किंवा चंद्रकांत पाटील असेल, मी असेल, माधुरी मिसाळ असेल किंवा आमदार असतील आमचे आमदार किंवा गट नेते धीरज घाटे असेल, अशा लोकांचा एक विचार असतो. आणि मुंबईमधल्या लोकांचा एक विचार असतो. जे आमचे सीएम साहेब आहेत, अध्यक्ष आमचे रवी चव्हाण असतील किंवा आमचे पहिल्या फळीतले नेते असतील, यांचा एक वेगळा विचार असतो. त्यांच्या पालकमंत्री असतो, त्या पालकमंत्र्याचा दृष्टिकोन. आता कार्यकर्त्याचा प्रवाह असतो की बाबा नाही, प्रत्येकाला तिकीट मिळालं पाहिजे. युती झाली तर आमच्यातले काही हिस्से त्यांना जातील, त्यांच्या कार्यकर्त्यांची तीच धारणा असती. एक माझ्यासारखा विचारधारा असतो की बाबा नाही, आपण असं करू, काही गरज नाही युती करायची. कारण आज रोजी आमचे 98 नगरसेवक आहेत. बरोबर. 26-27 जवळजवळ 30 2 नंबरला होते, म्हणजे 130 आकडा गेला. राहिले 35, 36, 37 जे काय राहतील ते. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब किंवा अजितदादा हे ऍक्सेप्ट होतील का? साहजिक हे नाही होणार. त्यामुळं आत्ता स्थानिक अजितदादांचे 35 नगरसेवक आहेत. मग त्यांच्या 35 प्लस त्यांचे काही 2 नंबरची सीट आहेत. एकनाथ शिंदेचा एकच नगरसेवक आहे आता इथं सध्या, आणि दंगेकर, दोन नगरसेवक. ते 2 सीटं ते भागणार नाहीत वर काय. अशा पद्धतीने मला नाही वाटत की युती होईल. किंवा मला जे विचारलं पर्सनली पक्ष सोडून, तर मी त्या विचारत नाही की युती करावी. काय कारण नाही करावी. म्हणजे हा 2000 साधारण 99 पासून जर आपण बघितलं, 99 पासून सत्तेमध्ये जे 2 असतात, 99 पासून, 99 आधी नाही, सत्तेत कितीही लोक असू देत, निवडणुका स्थानिक लेवलच्या म्हणजे नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका, हे वेगळ्याच लढलेले. बरोबर. काँग्रेस राष्ट्रवादी पण वेगळे लढत, शिवसेना भाजप वेगळे. त्याच्यानंतर आम्ही सत्ता आल्या, आमच्या 2014ला 17 निवडणूक आम्ही वेगळे लढलो. बरोबर. हे सगळ्या महाराष्ट्रात वेगळं लढलो आम्ही. असं नाही की कुठं एका जागी युती केली. आज आपण बघितलं तर महाराष्ट्रात मला नाही वाटत कुठंच युती होईल आमची. कारण मुंबईमध्ये 82 सीट आमच्याकडे, पुण्यामध्ये 98 सीट आमच्याकडे, कल्याण डोंबिवलीमध्ये मेजर सीट आमच्याकडे, नाशिकमध्ये मेजर महापौर आमचा होता मागं पण, औरंगाबादमध्ये महापौर आमचा होता, नागपूरमध्ये महानगर आमचा होता. म्हणजे वसई, विरार, नांदेड, ठाणे आणि मुंबई महानगरपालिका, हे 4 महानगरपालिका सोडल्या तर बऱ्यापैकी सत्ता कोल्हापूरला पण मिक्स होती, तोडफोड करून केली होती. सोलापूरला आमचीच होती. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका आमच्याकडे होत्या. त्या होत्या म्हणजे का होत्या की मेजॉरिटी आमच्याकडे होती. आता तेवढ्या मेजॉरिटीला आम्हाला हे दोघं म्हणजे अजितदादा किंवा एकनाथ शिंदे तेवढे सीट आमच्या ऍक्सेप्ट करून युती करणार नाहीत. बरं. त्यामुळे मला वाटत नाही की आमची युती होईल. आणि मला जर पर्सनल विचारलं तर युती करू नये ह्या विषयाशी मी ठाम आहे.